मी बघितले पेपर, मोर दॅन 90% ऑफ क्वेश्चन्स हे अशा ऑप्शनने सुटतात. मग कशाला तुम्ही उगाच जास्त डोकं लावताय? थोडासा मोठा ब्रॉड स्पेक्ट्रम ठेवा की जेणेकरून छोट्या खालच्या परीक्षा एकदम इझी वाटू लागतील. पण हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारलाय आणि याच्यावरून हे कळतं की बरीचशी एमपीसी करणारी मुलं पण पोलीस भरतीचा फॉर्म भरतात, परीक्षेला जातात, हे माहीत आहे सर्वांना. इझिली सुटतं, फक्त व्यवस्थित त्या प्रकारे बघता आलं पाहिजे आणि तो कॉन्फिडन्स पाहिजे की मला येऊ शकतं. कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? स्मार्टली अभ्यास करताय ना? आता पोलीस भरतीचे पेपर बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये चालू आहेत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांची अशी मागणी होती की सर पेपरला वेळ पुरत नाहीये, तर अशा काही ट्रिक्स आहेत का की कमी वेळेमध्ये प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचता येईल आणि अचूकपणे पोहोचता येईल? तर काही ट्रिक्स आहेत आणि त्यासाठीच आता तुम्ही एवढ्या कमेंट्स केलेल्या आहेत, त्यासाठीच मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आणि ॲक्च्युली 10-12 प्रश्न असणार आहेत. ऑफलाईन बॅचेसमधून बराचसा वेळ मिळत नाही, पण जेवढं शक्य आहे तेवढा मी यूट्यूबवर येत असतो. तर आता काही प्रश्न आहेत ते कसे सोडवाल? कारण बऱ्याचशा परीक्षांमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना पोलीस भरतीच्या, तर असे काही प्रश्न आहेत 10-12 प्रश्न, ते सारखे रिपीट होतात. मग ते ट्रिकने कसे सोडवावेत हे मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. तर नमस्कार, माझं नाव विजय वाघ आणि विजयपद अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर पहिला प्रश्न बघा आता काय, ए आणि बी यांची सरासरी 20 दिलेली आहे. सरासरीवर आधारित प्रश्न आहे, कोल्हापूर पोलीस भरतीमध्ये विचारलाय. बी आणि सी यांची सरासरी 19 दिलेली आहे. सी आणि एची सरासरी 21 दिलेली आहे. म्हणजे ए बी दिलंय, बी सी दिलंय, सी ए दिलंय. आणि तुम्हाला ए ची किंमत काय विचारलंय? काय करायचं बघा, बेसिकली हे जे 20 आहे, 20 हे 19 आणि हे 21, 20 अधिक 19 अधिक 21 याची डायरेक्ट बेरीज करून टाकायची. दिलेच त्यांनी, बघा ना कसं, 19 आणि 21 40 आणि हे 20 60, हे बेरीज झाली 60. आता ए प्लस बी प्लस सी ऍक्च्युली झाले 60 असं समजा. तुम्हाला विचारले ए ची किंमत किती. आता ए ची किंमत काढायची असेल ना, तर याच्यातून बी आणि सी ची किंमत वजा करायची. बघा आता बी आणि सी ची किती किंमत आहे? सरासरी 19 दिली आहे ना. 19 दुप्पट किती येणार? 38. ती झाली त्याची किंमत. मग 60 मधून 38 मायनस केले, उत्तर किती येतं? 22. झालं, हेच उत्तर आलं. लक्षात येते का? सिंपल आहे की नाही? म्हणजे जर तुम्हाला बी ची किंमत विचारली असती तर तुम्ही मायनस काय केलं असतं? तुम्ही ए आणि सी 21 ची दुप्पट 42 मायनस केली असती. जर तुम्हाला सी ची किंमत विचारली असती तर तुम्ही काय केलं असतं? ए आणि बी ची किती? 20 ची दुप्पट 40 वजा केली असती या 60 मधून. आहे की नाही? सिंपल. पाहूया आता पुढचा प्रश्न. आता बघा, इथे या प्रश्नामध्ये मुलं घाबरतात. धुळे पोलीस भरतीला विचारलंय 0.7 0.0 हे बघूनच त्यांना भीती वाटते, पण काळजी करायची गरज नाहीये. तुम्ही बघा ना, जरासं ऑब्झर्व करा. जर आपण इथे बघा, छेदामध्ये 0.007 आहे, हे कट केलं. अंशामध्ये पण 0.007 आहे, हे पण कट केलं. आता उरतंय काय? नॉर्मली आता इथे उरणार 0.7 गुणिले 0.07, हे 2 उरणार. आता इथे पण भीती वाटते. 7 49 करायचं, मग 2 आणि 1 3 घरं सोडायचं. कशाला? 7 49 म्हणजे उत्तरामध्ये 49 येणार आहे की नाही? बघा ना ऑप्शन, जरा ऑप्शन पण बघा सोडवताना. 49 एकाच ऑप्शन मध्ये, डायरेक्ट मार्क करून टाका. म्हणजे ते दशांश चिन्हानंतर किती घरं सोडायची, उजवीकडून किती सोडायची वगैरे या फंद्यात पडू नका. बऱ्याच वेळेला उत्तरं डोळ्यासमोर असतात, ते पहा. उगाच सोडवण्यात वेळ तुमची एनर्जी नका वाया घालू. बाकीचे पण प्रश्न आहेत. लक्षात येते का? या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सक्सेसकडे घेऊन जातात. लक्षात घ्या. तर आता पुढचा प्रश्न बघूया आपण. आता हा बघा ना, हा प्रश्न कोल्हापूर पोलीस भरतीमध्ये विचारलाय. लांब लचक प्रश्न आहे, पण किती सोपा आहे बघा. एम ला एक काम पूर्ण करायला 6 तास लागतात, बरोबर? एम 6 तासात एक काम पूर्ण करतो. जर त्याने एन सोबत मिळून काम केले तर ते काम 3 तासात पूर्ण होते. म्हणजे अजून एक आला, एम तर होताच, त्याच्या दिमतीला त्याच्यासोबत काम करायला एन पण आला आणि दोघे मिळून ते काम 3 तासात करतात. आता माझा याच्यावर युट्यूब व्हिडिओ आहे पेढ्यांच्या बाबतीतला, एकदम अतिशय छान ट्रिक आहे. तुम्ही प्रतिसाद पण खूप छान दिलेला आहे त्या व्हिडिओला. पण जरासं लॉजिक लावा बघा याच्यामध्ये. एम जो आहे तो 6 तासात काम करतो, ठीक आहे. एन त्याच्या मदतीला येतो, तो काही दिवसात काम करणार आहे, काही तासात काम करणार आहे. तर आता दोघे मिळून ते काम 3 तासात करतात. मला सांगा, याच्या अर्ध काम झालंय की नाही? म्हणजे 6 तासात तो काम करू शकतोय, पण एकाच्या मदतीने ते काम अर्ध्या तासात झालेलं आहे. म्हणजे 6च्या अर्ध्या 3 तासात झालेलं आहे. मग मला सांगा, हा पण 6 तासातच काम करेल ना? सिंपल आहे की नाही? सांगा. 6 दोघे मिळून 6 तासात काम करतात, तर ते काम 3 तासात कम्प्लीट होणार आहे.
तेच तुम्हाला विचारले एन एकट्याला किती तास लागतील, 6 तास. आता याचा लॉंगकट पण आहे. समजा तुम्हाला याच्याबद्दल काय कळालं नसेल की दोघे 6-6 तासात करतात तर मिळून 3 तासात काम करतील, नका विचार करू. दोघे जर काम करायला आलेले आहेत, दोघांनी ते काम किती तासात पूर्ण करावं याचा एक शॉर्टकट आहे. समजा एम हा 6 तासात करतोय, एन एक्स तासात घेऊया. दोघांचा गुणाकार 6 गुणिले x अंशामध्ये आणि छेदामध्ये 6 + x, बरोबर ना. वरती गुणाकार खाली बेरीज आणि दोघे मिळून ते काम 3 तासात करतायत. बघा इथे दिलेलं आहे ते, हे करू शकता तुम्ही. 6 गुणिले x 6x बरोबर, 6 गुणिले 3 18 आणि x गुणिले 3 3x. 3x इकडे येणार, 3x बरोबर 18, x बरोबर किती येणार 6. तेच उत्तर आलं बघा. म्हणजे तुमच्यावर आहे कसं करायचं. पण मला काय वाटतं हे सर्वांना येणार आहे. तुम्ही थोडंसं लॉजिक लावा. एक्झामिनरला हेच वाटत असतं की तुम्ही थोडंसं लॉजिक लावून उत्तरापर्यंत पोहोचाल आणि त्या वेळेमध्ये तुमचा पेपर कंप्लीट होईल. लक्षात येते का? पाहूया आता पुढचा प्रश्न. बघा अजून एक प्रश्न धुळे पोलीस भरतीला विचारलेला आहे. 65चा वर्ग वजा 16चा वर्ग. मुलं काय करत बसतात, 65चा वर्ग करतात. आता 65चा वर्ग काही जणांना माहित असतं की हा 5 आहे, 5चा वर्ग 25 घ्यायचा, 6च्या पुढची संख्या 7, 6 7 42 असं करायचं. नंतर परत 16चा वर्ग 256 हे मायनस करायचं, परत त्याचं स्क्वेअर रूट काढायचं. कशाला? मूर्खपणा. हा प्रश्न असा सुटत नसतो. तर तुम्हाला याच्यासाठी काय माहित पाहिजे, हा 65 म्हणजे ए चा वर्ग आहे, 65चा वर्ग, आणि हा बी चा वर्ग आहे आणि त्याचं स्क्वेअर रूट आहे. म्हणजे मी ए ला काय म्हटलं 65, 16ला काय म्हटलं बी. ए चा वर्ग वजा बी चा वर्ग, ए अधिक बी आणि ए वजा बी. हा फॉर्म्युला माहित पाहिजे. मी बघितले प्रश्न आधीचे, पण त्याच्यामध्ये असे सगळं दिलेलं आहे. मला सांगा ए प्लस बी म्हणजे काय? ए प्लस बी म्हणजे काय? 65 अधिक 16, 65 अधिक 16 81 येते. नंतर गुणिले ए वजा बी, 65 वजा 16 49 येते. बघा ना, 81 आणि 49 बघितल्यावर कळतं की नाही. 81 कशाचा स्क्वेअर आहे? 9चा, आणि हा 7चा. 9 गुणिले 7 9 7 63. डायरेक्ट उत्तर आहे, डायरेक्ट. म्हणजे सगळं करत बसायची गरज नाहीये, समजून घ्या. कळतं का तुम्हाला? असे प्रश्न आहेत, तुम्ही पहा. पुढचा प्रश्न बघूया आपण. संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटीवर आधारित पण प्रश्न विचारलाय बघा. 10 लाल 20 पांढरे आणि 30 काळे चेंडू आहेत, वाचून घ्या. टोटल चेंडू किती आहेत? 10 आणि 20 30, 30 आणि 30 60 चेंडू आहेत टोटल. त्यामधून एक चेंडू रॅन्डमली बाहेर काढला, तर तो चेंडू पांढरा असण्याची संभाव्यता किती? जेव्हा एकच चेंडू बाहेर काढला जातो ना, तेव्हा सिम्पली काय करायचं, छेदामध्ये बेरीज करायची एकूण सर्व चेंडूंची. पांढरा चेंडू बाहेर काढलाय, पांढरा चेंडू आहेत किती? पांढरे चेंडू आहेत 20 वर लिहायचं. झालं, हेच उत्तर आहे. 20 एके 20, 20 त्रिक 60, 1/3 जे आहे ऑप्शन क्रमांक 3. कळते का? ते 20C1 60C1 नंतर 1 तसं पण कॅन्सल कशाला करायची गरज आहे? एकूण चेंडू. आणि शक्यतो प्रश्न असेच आहेत की एक चेंडू बाहेर काढल्यावर काय लगेच उत्तर येतं ना. 2 चेंडू बाहेर निघत असते तर 20C2 केलं असतं, 60C2 केलं असतं. पण त्यात पडायची गरज नाहीये, कारण तसे प्रश्न नाही विचारले जातात. आणि विचारले जरी गेले, आता तर माझ्याकडे वेळ नाहीये, पण पुढच्या येणाऱ्या भरतीमध्ये, भरती जे असणार पोलीस भरती, असे व्हिडिओ घेतो की तुम्हाला कळेल पण की सर खरंच पैकीच्या पैकी मार्क काढता येतात. करणार आहे ते मी, पण आता वेळ नसतो. ऑफलाईन लेक्चरमध्ये बराचसा बिझी असतो, इंटिग्रेटेड बॅच असते, सर्वच विषय घ्यायचे असतात, म्हणून थोडा वेळ नाही मिळत. तर कळलं का तुम्हाला कसं सोडवायचं आहे? घेऊया आता आपण पुढचा प्रश्न. बघा, लसावी मसावीचा प्रश्न विचारलाय नागपूर पोलीस भरतीमध्ये. बघा, 60 आणि एक दुसरी संख्या यांचा मसावी 12 आणि लसावी 240 दिलेला. तुम्हाला माहित पाहिजे 2 संख्यांचा गुणाकार म्हणजे पहिली संख्या 60 आणि दुसरी संख्या माहित नाहीये, एक्स घेतो. ह्या 2 संख्या आहेत, पहिली संख्या 60 आणि दुसरी संख्या एक्स घेतली. ह्यांचा गुणाकार हा त्यांच्या लसावी आणि मसावीच्या गुणाकारा इतका असतो. मसावी तर 12 दिलेला आहे आणि लसावी दिलेला आहे 240. बघा ना, आता काय करायचं? सिंपल आहे. हे मुलं इथे 60 घेऊन जातात वगैरे, काय गरज आहे? बघा ना, इथे 0 इथे 0 कॅन्सल होतो. 6 एके 6, 6 चोक 24, 12 चोक किती येणार? 48. एक्सचं उत्तर 48. का वेळ लागतो प्रश्न सोडवायला? सिंपल प्रश्न आहेत, फक्त आपण त्या पर्टिक्युलर वेने त्या प्रश्नाकडे पाहत नाही. बरोबर लक्षात येते का? आणि असं अंशाचा आणि अंशाचा भागाकार करता येतो हे पण माहित नसतं, कारण 60 शेवटी खालीच जाणार आहे ना. मग ते 60 खाली घेऊन जातात, मग 0 0 कशाला? काय गरज आहे? अंशांचा बरोबरचं चिन्ह मध्ये पाहिजे, अंशांचा भागाकार होतोच. कळलं का? घेऊया पुढचा प्रश्न. तर हे पहा, असे पण प्रश्न विचारले जातात स्ट्रिंगवर आधारित, की प्रश्नचिन्ह म्हणजे जिथे गाळलेल्या जागा आहे तिथे काय येणार.
आता नागपूर पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारला हा. तुम्ही काय करायचं याच्यामध्ये, एक मोठी एक स्ट्रिंग दिलेली असते, मोठं मोठं म्हणजे लेटरची एक सिरीज ती पाहायची असते. आता इथे बघा ना, BCCB असं दिसतंय, CCBA दिसतंय. CCBA कडे कॉन्सन्ट्रेट करा. चला, CCBA म्हणजे CCBA हे येणारच आहे नेहमी पुढे जाऊन. इथे पण बघा, इथे मला CCB दिसतंय, शेवटी A असणार की नाही, म्हणजे इथे असणार A, बरोबर. इथे जे आहे, इथे कसं CCBA आहे तसं इथे CCB आहे, तसं इथे पण CCBA असणार की नाही, म्हणजे शेवटी A आहे. बघा ऑप्शन, बघा शेवटी A कुठे आहे, ऑप्शन नंबर 3. डायरेक्ट मार्क करून टाका. कशाला गाळलेल्या जागा भरायच्या आहेत मधल्या. आणि मी बघितले पेपर, मोर दॅन 90% ऑफ क्वेश्चन्स हे अशा ऑप्शनने सुटतात. मग कशाला तुम्ही उगाच जास्त डोकं लावताय, डोकं फोडताय स्वतःचं, अर्थ नाहीये. इझिली सुटतं, फक्त व्यवस्थित त्या प्रकारे बघता आलं पाहिजे आणि तो कॉन्फिडन्स पाहिजे की मला येऊ शकतं. पाहूया आपण अजून एक प्रश्न. काही प्रश्न असे पण आहेत जे बोर्ड्स अँड स्ट्रीमवर आधारित आहेत आणि छान प्रश्न आहे बरं का. काही प्रश्न म्हणजे खरंच तारीफ केली पाहिजे की खरंच छान प्रश्न विचारलेत. बघा, एक जलतरणपटू काही अंतर प्रवाहाच्या दिशेने जातो, म्हणजे ह्याला म्हणतात प्रवाह. हा जो आहे याला म्हणतात प्रवाह. प्रवाहाच्या दिशेने पण जातोय आणि तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पण जातोय. प्रवाहाच्या दिशेने 4 तासात पूर्ण करतो आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेच अंतर 5 तासात पूर्ण करतो. आणि प्रवाहाचा वेग दिलेला आहे बघा 2 किलोमीटर प्रति तास, 2 kmph वेग दिलेला आहे. काय करायचं बघा याच्यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की त्याने एकूण किती किलोमीटर अंतर प्रवास केला. आता याचं एक नॉर्मल सूत्र आहे, D बरोबर, लक्षात ठेवा हे सूत्र, 2 गुणिले प्रवाहाचा वेग असं लिहितो मी, म्हणजे कळेल तुम्हाला. प्रवाहाचा वेग म्हणजे स्पीड ऑफ स्ट्रीम म्हणतात त्याला, गुणिले जायला त्याला किती टाइम लागतो, परत यायला किती टाइम लागतो, भागिले जाण्या येण्याचा टाइम मधला फरक. आता तुम्हाला हे अवघड वाटेल पण हे ऍक्च्युली सोपं आहे, ही सगळ्यात चांगली ट्रिक आहे. 2 गुणिले प्रवाहाचा वेग किती दिलेला आहे, तो 2 दिलेला आहे. T1 किती दिलेला आहे, 4 दिलेला आहे. T2 दिलेला आहे 5 तास. आणि 5 आणि 4 मधला फरक एकच आहे ना, 4 आणि 5 मधला फरक एकच आहे. आता सांगा मला, 2 4, 4 चौक 16, 16 पंचे 80 किलोमीटर हे डिस्टन्स आहे. एका साईडचं डिस्टन्स 80 आहे. तो जाऊन परत पण आलाय ना, म्हणजे गेला 80 परत आला 80, 160. ऑप्शन क्रमांक 1. खूप चांगला प्रश्न विचारलाय. हा प्रश्न ऍक्च्युअली विचारतात MPSC मध्ये, पण हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारलाय. आणि याच्यावरनं हे कळतं की बरीचशी MPSC करणारी मुलं पण पोलीस भरतीचा फॉर्म भरतात, परीक्षेला जातात, हे माहीत आहे सर्वांना. म्हणून मी नेहमी हे सांगतो की पोलीस भरती व्हायची असेल तर खास पोलीस भरतीचा अभ्यास नका करू. थोडासा मोठा ब्रॉड स्पेक्ट्रम ठेवा की जेणेकरून छोट्या खालच्या परीक्षा एकदम इझी वाटू लागतील. ठीक आहे, पाहूया आपण पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न बघा, धुळे पोलीसमध्ये विचारलाय परत की 110 किलो तांदूळ एका आठवड्याला लागतात. आता हा प्रश्न पण सहज आपल्याला ऑप्शनने सोडवता येईल. काय म्हटलेलं आहे, 110 किलो तांदूळ एका आठवड्याला म्हणजे 7 दिवसाला लागतं. तर त्याने विचारलंय 63 दिवसांकरता, म्हणजे इथे दिवस आहेत की नाही, इथे दिवस आहेत, तर किती किलो तांदूळ लागेल. आता काय करत बसतात मुलं, क्वेश्चन मार्क गुणिले 7 बरोबर 63 गुणिले 110, कन्फ्युज होतात. इथे बघा ना उजवीकडे, 7ला कितीने गुणल्यावर 63 येतात, 9ने. 7 9 63. मग तसंच 11ला पण इथे 9ने गुणावं लागेल ना. 11 9 99, एवढं तर माहिती आहे, 99 येणार आहे ऑप्शन मध्ये. बघा ना 99 कुठे, ऑप्शन क्रमांक 1. म्हणजे अगदीच थोडीशी प्रॅक्टिस असेल, 15 ते 20 सेकंद खूप झाले, जास्तीत जास्त 30 सेकंद. पण तो नजरिया पाहिजे, मी पुन्हा ते सांगतो. कळला का हा प्रश्न. पाहूया आपण असे प्रश्न पाहूया अजून, तुम्हाला अजून क्लॅरिटी येईल. बघा पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न बघा, 64,800 सेकंद म्हणजे किती तास. आपल्याला सोडवलं येईल उत्तर, पण वेळेत आलं पाहिजे, कमी वेळेत आलं पाहिजे. बघा आता मला सांगा, 1 तास म्हणजे किती. 1 तास म्हणजे 3600 सेकंद, 3600 सेकंद. तुम्हाला विचारलंय 64,800 सेकंद म्हणजे किती तास. मग मी काय करणार, 64,800ला मी भागणार 3600ने. मग मुलांना भीती वाटते की कधी भागायचं इथे. बघा ना, इथे 0 0 हे 0 0 कॅन्सल होतात. आता इथे बघा ना, इथे हा 6 आहे ना, आणि इथे शेवटी 8 आहे. आता 6चा पाडा म्हणा, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 3 18, शेवटी 8 येते बघा, शेवटी 8च आलं पाहिजे ना. 6 3 18 आहे की नाही. आता 3600 ती पड एवढी तर नाही येणार, किंवा शेवटी 3 तर असं नाही येणार. 6 3 18, 6 3 18 आहे. ऑप्शन बघा, शेवटी 3 कुठं आहे का, कुठंच नाहीये.
कुठंच नाहीये 3. साई चोक 24, साई 35, साई 36, साई 42, साई 48, साई 48, म्हणजे 8 येणार शेवटी. ऑप्शन बघा, शेवटी 8 कुठे इथे, ऑप्शन क्रमांक 4. म्हणजे 36 ला 18 ने गुणलं 648 येतं. बघा आता 36 गुणिले 18, साई 48, 4. आपण विचार करतोय की तुम्हाला 18चा पाडा येणार नाही. साई 48, 4, 8 त्रिक 24 आणि 6 एके 6, 30, 30 आणि 4 34, परत हातचे आले 3, 3 एके 3 आणि 3 6, 648. म्हणजे लक्षात येते का, तुम्हाला हे भाग लावायची गरज नाहीये. 36 एके 36 किती उरले, नाही गरज. 6, 6चा पाढा, त्याच्या पाड्यात 8 कुठे येतंय, साई त्रिक 18 किंवा साई 48, म्हणजे युनिट प्लेसला 3 पाहिजे किंवा 8 पाहिजे. आहे ना इथे 8, मार्क करून टाकलं. येते लक्षात. पुढचा प्रश्न बघा. आता अजून एक प्रश्न बघा. 6 माणसे 15 दिवसात 2700 रुपये कमवतात. M1, D1, T1, W1 याचा प्रश्न आहे. हे सगळं माहित असेल तुम्हाला, पण फास्ट कसं सोडवाल हे बघा. 6 माणसं 15 दिवसात पैसे कमावणं हे खाली लिहायचं, 2700 रुपये कमवतात. तर विचारलेलं आहे 10 माणसं 15 दिवसात किती पैसे कमावतील. अंशाची भागाकार गुणाकार जे आहे ते करून घ्यायचं. बघा नाही, ते 15 इथे अंशामध्ये, इथे 15 अंशामध्ये कट होते. लक्षात येते का. इथेच तुम्ही करू शकता. आता तुम्हाला प्रश्नचिन्ह पाहिजे, तर प्रश्नचिन्ह आणि 27 याचा भाग गेला पाहिजे की नाही, इथेच भाग घालवा ना आणि डायरेक्ट तिकडे घेऊन या. बघा आता मी कसं करतोय. 6 एके 6, साई चोक 24, 3 उरले, साई 35 0, 450. आता हे 450 तिकडे 10 आहे बघा, गुणाकार होईल. काय येणार आहे 4500 आणि खाली प्रश्नचिन्ह येणार आहे आणि इकडे 1 उरणार आहे ना, म्हणजे प्रश्नचिन्हाचाच उत्तर 4500 आहे, जे आहे ऑप्शन क्रमांक 2. तिथल्या तिथे भाग लावू शकता, तिथेच क्वेश्चन पेपरमध्ये इझिली उत्तरापर्यंत पोहोचता येतं. मला हे सांगायचं होतं. तर आता बराचसा अवधी गेलेला आहे. इनफॅक्ट मी खूपच लेट व्हिडिओ बनवलेला आहे. आता जसजसा वेळ मिळेल मला पुढे तसतशा पद्धतीने मी व्हिडिओ बनवत जाईल आणि तुमचं प्रेम खूप आहे. आत्ता हा अटेम्प्ट व्यवस्थित करा. पुढच्या अटेम्प्टला मी बऱ्याचशा ट्रिक घेऊन येणार आहे, बऱ्याचशा, की आय विल मेक शुअर की तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडतील. तर बघू आपण कसं काय करता येईल ते. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आज एवढंच घेऊ आपण. कीप स्टडिंग स्मार्टली आणि हो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पोलीस भरतीच्या या लेखी परीक्षेसाठी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप स्टडिंग स्मार्टली. ऑल द व्हेरी बेस्ट.